SDV किचन्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीज टोमॅटो भजी आणि अगदी छोट्याशा थोड्याशा गोष्टींनी हे आपण बनवू शकतो आणि खाण्यासाठी पण खूप छान लागते। तर हे मी स्लाइस चीज घेतले, त्यानंतर 2 टोमॅटोज आहेत, बेसन पीठ आहे, खायचा सोडा आहे आणि हे मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली, थोडं कुटून घेतले फक्त, आणि मीठ आहे। त्यानंतर आपल्याला थोडं तेल लागेल तळण्यासाठी। याची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते की आपण हे कसं बनवणार। हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांना या प्रकारे आपण कापून घेऊया। गोल स्लाइस मध्ये, मला जेवढे पातळ लागेल पातळ, जेवढे जाड वाटतील जाड कापून घ्या। अगदी छोटीशी आणि सुंदर अशी रेसिपी आहे ही। त्यानंतर आपण हे चीज कापून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही एका टोमॅटोच्या स्लाइसवर चीज ठेवा। त्याच्या कडा आपण काढून घेऊया कारण त्या बाहेर जात आहेत। ओके, याप्रमाणे आता आपण चीज लावून घेतलं। त्याचप्रमाणे आता आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट याच्यावर घालूया। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडं जास्त घाला आणि कमी हवं असेल तर कमी घाला। अशा प्रकारे त्यानंतर याच्यावर थोडंसं मीठ, थोडंसं अगदी, आणि हे जे आपण टोमॅटो ठेवले ते इथे अशा प्रकारे ही आपली प्रोसेस झाली। आता आपण बेसन पीठ मोडून घेऊया छानपैकी। आता आपण या बेसनचं बॅटर बनवून घेऊया। थोड्या वेळात आणि पटकन बनते ही भजी। तुम्ही पावासोबत वगैरे पण खाऊ शकता, अशी एन्जॉय करू शकता। अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालंय। त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घाला, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला। ठीक आहे, आता आपलं बॅटर रेडी आहे। त्यानंतर आपलं तेल पण छानपैकी गरम झालंय। आता हे आपण जे बनवलं होतं ना, हे याच्यामध्ये अशा प्रकारे बुडवून हळूहळू तेलामध्ये सोडा। व्यवस्थित पूर्णपणे कव्हर करून घ्या। आपले भजी छानपैकी फ्राय होते, तुम्ही बघू शकता। हे तुम्ही वड्याप्रमाणे पावाबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागते। आपले भजी रेडी आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया व्यवस्थित।
व्यवस्थित तेल निथळून घ्या आणि ह्या भज्या काढून घ्या. अशा प्रकारे आपली चीज टोमॅटो भजी रेडी आहे आणि सॉस बरोबर तुम्ही छानपैकी खाऊ शकता गरम गरम. तरी मी त्याचे 2 पार्ट करून तुम्हाला दाखवते आपली भजी कशी झाली ती. आपली टोमॅटो चीज भजी रेडी आहे. गरम गरम सॉस सोबत सर्व करा.